दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। भारत माता की जय, भारत माता की जय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो, 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 लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नाशिकच्या अनंत कानेरेवाडी मार्ग पोस्ट ऑफिस समोर असून पुतळ्यावर झाड कोसळल्यानं पुतळ्याचा हात मोडला। पायालाही क्रॅक झालेलं होतं। महापालिका प्रशासनानं त्वरित दुरुस्ती केली। या दुरुस्ती केलेल्या पुतळ्यावरच सकल मातंग समाजाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं जातं। यंदाची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती देखील याच दुरुस्ती केलेल्या पुतळ्यासमोर साजरी करण्यात आली। सकल मातंग समाजाच्या वतीनं याआधी प्रशासनाला निवेदन देऊन नवीन पुतळ्याची मागणी केली असता 6 महिन्यांपूर्वी महापालिकेतील कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकारी व तत्कालीन आयुक्तांनी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्या पुतळ्याच्या जागेवर दुसरा पुतळा दुरुस्ती म्हणून तयार केला। तत्कालीन आयुक्तांनी बजेटमध्ये निधी उपलब्ध करून दिला। सकल मातंग समाजाच्या संघर्षानंतर सर्वपक्षीय गट नेत्यांच्या सहकार्यानं व समाजाबाबत आस्था असणाऱ्या काही सहकारी नेत्यांमुळे सदर पुतळा हा 6 महिन्यांपासून तयार झाला। मात्र काही ना काही कारणे काढून संबंधित अधिकारी व महापालिका बाहेरील काही पदाधिकारी या नवीन पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला उशीर करताय। बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे सेनेच्या वतीनं संजय विमल लालचंद अग्रवाल नाशिक शहर मनपा अभियंता यांना अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं लवकरात लवकर अनावरण करण्यात यावं, अन्यथा 8 दिवसानंतर सकल मातंग समाजाच्या वतीनं हजारो समाज बांधव महापालिकेवर आंदोलनाला बसतील असं निवेदन अण्णाभाऊ साठे सेनेच्या वतीनं देण्यात आलंय। यावेळी संजय भाऊ गालफाडे, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे सेना, दिनकर लांडगे, अशोक साठे, गोपाळ बस्ते, सुधाकर इस्ते, कृष्णा बलसाने, दिलीप साठे, पुंडलिक गोडेश्वर, डॉक्टर मरसाळे भास्कर, संतोष शेळके, दिलीप साठे, भगवान आसवरे यांच्यासह मातंग समाजाचे समाज बांधव उपस्थित होते। रत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषद चौक कालिदास कला मंदिरच्या चौकामध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकात आहे। या पुतळ्यावर गेल्या काही वर्षापूर्वी झाड कोसळलं होतं। झाड कोसळल्यानंतर या पुतळ्याचा हात तुटला, पायाला क्रॅक गेले। त्यानंतर महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची दुरुस्ती केली। दुरुस्ती केल्यानंतर आज 3रं-4थं वर्ष आहे। कार्यकर्त्यांच्या मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या उद्रेकानंतर, कार्यकर्त्यांच्या संघर्षानंतर माननीय तत्कालीन आयुक्तांनी हा नवीन पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर नवीन पुतळाही तयार झाला। गेल्या 6 महिन्यापासून हा नवीन पुतळा हा गोडाऊनमध्ये पडलेला आहे, धुळकात पडलेला आहे। अक्षरशः 6 महिने पूर्ण होऊन पुतळा महापालिका प्रशासन हे पुतळा त्या ठिकाणी बसवत नाही। म्हणून आज मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निवेदन माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी दिलंय। माननीय आयुक्त साहेबांचा चार्ज आता जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यामुळे माननीय शहर अभियंता अग्रवाल साहेब हे उपलब्ध होते। मग अग्रवाल साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। आम्ही 10 दिवसांची त्यांना वेळ दिली का 10 दिवसामध्ये 24 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला पुतळा अनावरणाची तारीख द्यावी आणि हा पुतळा त्वरित बसवावा। हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार त्या ठिकाणी कधीही तुटलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही, परंतु गेल्या 3-4 जयंत्यांपासून अण्णाभाऊ साठेंची पूजा त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व समाज बांधव, सर्व शहरातील नागरिक करत आहेत।